हॅलो नमस्कार. कशा आहात तुम्ही सर्वजण? मस्त आहात ना? तर मस्तच राहा. तुम्हाला आजचा दिवस छान मस्त आनंदाचा आणि आरोग्याचा जावो हीच ईश्वरीचरणी मी प्रार्थना करते. तर आज माझ्यासोबत आहे जी आई आहे आणि ती माझ्याकडे आली आहे. तर मी तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये बोलली होती की आई आल्यावर आईच्या हातचं वेगवेगळी रेसिपी दाखवेल, पण आता जमेल तसं मी तुम्हाला दाखवेल. पण आज आम्ही वेगळी काहीतरी स्पेशल रेसिपी करणार आहोत, ती तुम्हाला आईच सांगेल. काय बनवणार आई? मासवडी. मासवडी, पारंपरिक थापी वडी, आळू वडी आणि आपली मासवडी, ह्या खूप वड्यांचे प्रकार असतात आणि त्या वड्या करताना पण कोणाकोणाला टेन्शन येतं की ही मासवडी कशी करायची, त्याचं सारण कसं करायचं, हे सगळं मी तुमच्याबरोबर शेअर करणार आहे. आणि आईच्या हातची रेसिपी आहे आणि आई बनवणार आहे, तर मी तुमच्याबरोबर पण बनवताना शेअर करणार आहे. तर व्हिडिओ पूर्ण बघा. तर चला आपण व्हिडिओला सुरुवात करूया. आई चालू करूया आपण. हा चल. तर काय काय घेतले दाखव. आता आपल्याला मासवडी बनवायची. हा आपल्याला काय काय वस्तू लागतात दाखवते. हा हे खोबरं, हा एक सुकं वाटी. खोबरं. हा सुकं खोबरं किसून घेतले. हा हे नंतर तीळ घेतलेत, थोडं कमी, एक वाटी, हा अर्ध वाटी. अर्धी वाटी. नंतर हे मोठा एक चमचा खसखस घेतली. हा नंतर हा गरम मसाला घेतला. हा नंतर हे शेंगदाणे घेतले, जेवढं आपल्याला हवं तेवढं टाकायचं, जेवढं नको तेवढं नाही टाक. हा आणि हा कांदा आपला थोडासा आपण करून भाकूर टाकायचा. करणार ना, म्हणजे सारण करणार ना त्यासाठी. आणि हा लसूण आहे. आणि हा लसूण पण सारणात हा वाटणार ना. लसूण त्याच्यामध्ये खोबऱ्या ह्याच्यामध्ये हा मिश्रण करायचं. हा तर पातळ आमटी करायची त्याच्यासाठी भाजायचा, खोबरं भाजायचं, वाटून तो मसाला करायचा. आणि हे त्याच्यामध्ये खास आमटी करण्यामध्ये काय आहे स्पेशल, तर काय टाकते तू मला दाखव. हा, कोणी आमटी करतं, करतं. कोणी नाही. खोबरं आणि लसूण आणि कोथिंबीर. हा. पण हे मी पहिल्यापासून हे एवढं पोळ्याच्या आमटीला सध्या कधी कधी हे टाकायचं. हा. तांदूळ थोडेसे आणि डाळ. हा. आणि एकदम खमंग असं वाटतं की किती खावं. हा अशी चव येते चव तोंडाला. येते. अच्छा, म्हणजे हे आमटीला चण्याची डाळ वाटण आणि आहे तांदूळ ते. वाटायचं. हा. हे आणि आमटीसाठी. आणि हा लसूण. त्याच्यामध्ये मिश्रण करायचं. हा. बेसन पीठ मिरची, करताना. वाटलेली मिरचीचं मिश्रण आणि हे काय काय वाटले पण सांग. लसूण, जिरं हा आणि ओली मिरची हा आणि कोथिंबीर हिरवी मिरची, लसूण, जिरं हे वाटून करून वाटण घेतले. केलं याचं. हा, आणि आणि हे हे चण्याचं पीठ आहे. हा हे किती 1.5 वाटी घेतले. हा आणि आणि 2 वाट्या पाणी पाणी घेतलं. घेतले. अच्छा, तर आपण आता पहिलं जो सारण असतं ना त्याच्यातलं ते बनवून घेऊया. मसाला भाजून. अच्छा, सुकं खोबरं पहिलं भाजून घेते ना. हा, सुकं खोबरं पहिलं. असं लालसर ब्राऊन भाजून घ्यायचंय. सुकं खोबऱ्याचा किस आहे हा. तर म्हणजे छान सगळं मध्यम. वाटण ते मिसळून आलं पाहिजे ना, खमंग. हा, मग भाजून घ्यायचं. सामान वस्तू. आता झालंय ना, मस्त ब्राऊन झालंय छान आपलं. झालंय आता आता. काढून घ्यायचं ना प्लेट मध्ये. छान झालं. हा, तीळ भाजून घे. तीळ भाजायचं. छानपैकी लालसर भाजून घ्यायचं. तड उडलं की ते फुगले जातात. हा, आणि छान लालसर पण झालंय है ना. काढून घेऊया आपण. टाक ना, खसखस टाकते ना. खसखस भाजून घ्यायची आता आपल्याला. खसखसही अशीच भाजायची, जरा थोडी थोडी गवळी गवळी. छान भाजली. हा, आता कांदा असा छान भाजून घ्यायचा ना. छान असं लालसर भाजून घ्यायचा कांदा पण. एवढा. लसूण पण टाकते का भाजायला. असा लालसर लसूण आणि कांदा आपण भाजून घ्यायचा आहे ना. हा, लालसर झाला, आता काढून घेते. हा, काढ. त्यानंतर आमटीचं वाटण आता भाजायचं आपल्याला. हा, तेल टाकलं ना तू. आता तेलामध्ये काय टाकले? खोबरं, सुकं खोबरं भाजते भाजून. थोडासा कांदा. हा, हे पातळ आमटीचं झालं हे. कांदा पण आपला भाजून झालाय. कांदा, खोबरं. आता
हे काढून घ्यायचं आता आपल्याला. चण्याची डाळ आणि तांदूळ. पण हे आता हे माझं परंपरा आलेलं आहे. हा. चण्याची डाळ थोडीशी हा. आणि थोडेसे तांदूळ हा हे भाजून घ्यायचं सुक्क हा आणि हे वेगळं वाटायचं आणि वेगळं वाटून ते आमटीमध्ये हे आपण मिक्सरमध्ये टाकूया. तर हे वाटून घेतलेलं आहे. तर बघू शकता हे असं झालेलं आहे आपलं सुक्क. आता हे काढून घेऊया ताटामध्ये. आता वाटून झालं आता आपण हे पण घेतो. तर आता आमटीला पहिली डाळ वाटून घेते ना सुक्की, नंतर तिचं तयार झालंय हे सगळा मसाला. आमटीचं वाटण तयार आहे सगळं. हा. आता फक्त आपल्याला फोडणी द्यायची. आता पीठ तयार करायचं. आता पहिलं सारण आपण मिक्स करून घेऊया. तर काय टाकते का? शेंगदाण्याचा कूट. शेंगदाणे अख्खे असते तर भाजून आपण ह्या मिश्रणाबरोबरच वाटलं असतं. 2 चमचे हा शेंगदाण्याचा कूट टाकला. ओके. आता त्यानंतर आता लाल मिरची लाल पावडर, मिरची थोडी, आपले घरचा काळा मसाला किंवा घरचा कांदा खोबरा मसाला टाकायचा तर ते छान लागते टेस्ट. 1 चमचा. हा. नंतर थोडी गरम मसाला पावडर, हा, थोडीशी कोथिंबीर आणि थोडंसं मीठ. तयार करायचा आता हा मसाला आपल्याला. आता हा आपला सारण करून झालेला आहे. हे बघा बघू शकता मसाला बरोबर खूप छान असं सुटसुटीत सारण झालंय आणि खमंग असा वास येतोय त्याला. हे सोडायचं वरून. हा. आता हे आपल्याला नंतर लागेल. तर आता हे बाजूला ठेवूया आणि आपण झुणक्याचं पीठ करायला घेऊया. बेसन पीठ. बेसन पीठ आता हे 1.5 वाटी बेसन पीठ आहे. हा. याच्यामध्ये 1.5 वाटी 2 वाटी पाणी पाणी टाकायचं आणि हे आधी गोटून घ्यायचं. तर म्हणजे आपण फोडणी वगैरे देतो तेव्हा चण्याचं पीठ आणि पाणी वगैरे सगळं एकत्र मिक्स करतात. तर तसं पण चालतं, पण ते गाठी होतात. आणि जर तुम्ही असं जर प्रोसेस करताल ना चण्याचं पीठ करताना तर खूप पटकन होते, गाठी होत नाहीत मेन, आणि छान लवकर होऊन जातं आपलं पीठ. तर ह्या आईची पद्धत आहे, शॉर्टकट करते मिक्स. पाणी घालून असं हळद टाकली तरी चालेल ना मिक्स करताना? हळद टाकायला पाहिजे. का तेलामध्येच हळद टाकूया? तेलामध्ये भाजली तरी चालतं, याच्यामध्ये टाकलं तरी चालतं. हे बघा असं पीठ आहे ना, असं केलं तर गाठी होत नाहीत, पटकन हलवलं जातं. जुनी पद्धत आहे आमची. मला आवडली तर तुम्ही करून पहा आणि करून खावा. हा नक्कीच करतील ते, आणि तुझी पद्धत त्यांना आवडेल. जरा पण गाठी झाली. छान आईने पीठ बघा करून घेतलंय, म्हणजे बघा तुम्हाला दाखवते तसं तेवढ्याच पाण्यामध्ये ते पीठ घेतलंय मिक्स करून. तर आता तेलात आपण आता तेलामध्ये मिरची टाकून घेऊया. 2 चमचे मिरची टाकली. थोडीशी हळद टाकूया. तेलामध्ये हळद टाकायची ना, म्हणजे चांगला कलर येतो. ते छान असं आपलं परतून झालंय बघा, बघू शकता. आणि आता पीठ टाकायचं ना. हा. आता ते ओतायचं त्याच्यामध्ये. घे. हे त्याच्यामध्ये ओतायचं. ओके. हा ठीक आहे. छान असं आपलं मिश्रण बघा आता किती मिळून आलेलं आहे. म्हणजे आता त्याच्या गाठी अजिबात होणार नाही. पाणी घालायचं नाही. हा. आता पाणी नाही घालायचं आपल्याला, तेवढ्या पाण्यातच आता मी हे करून घ्यायचं नाही. गाठी होतात, तेव्हा गाठी होता कामा नाही, हा. म्हणून आपण हे असं करायचं. टाकायचंय त्यात ना, मीठ टाकलं ना. टाकलं. आता असं थोडा वेळ असं हलवून छान वाफवून द्यायचंय आपण पीठ. तर असं आपलं छान असं चण्याचं पीठ मिळून आलंय हे बघा. आणि आता 2-3 मिनिटं असं झाकून ठेवूया, आपण वाफ देऊया. तर पुन्हा बघूया आपण आणि छान परतून घेऊया. तर असं शिजलंय का बघायचंय. हे बघा छान आपला गोळा झालेला आहे. पडला रुमाल करून घेतलाय, थोडं मारायचं त्याच्यावर. हा तसं. हा बस. आता त्याच्यावर सुकं खोबरं टाकायचं, असं भुरभुरायचं थोडंसं, म्हणजे आपलं कोथिंबीर हे छान बस झालं बघ. आणि मिळून पण आला. आता ते थापलं जाईल चांगलं है ना. हे बघा थोडं घेतलंय आणि थोडं अजून ठेवलंय. ते गरम आहे तर झाकण ठेवून देऊया. गरम गरम ते हा गरम गरम घ्यायचं. आता पाण्याचा हात लावून असं छान तापवून घ्यायचंय बघा.
किती सुंदर आहे बघा थापून झालेलं आहे. तर असं मस्त गोल छान थापलेलं आहे तिने. वरती घालायचं असं असं थोडं 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 हे असं. ह्याला म्हणतात मासेवडीची पद्धत. तर आई आता वेळवटी करणार ना. हा बघा, हा दाब 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 असं दाब. हा बघा आता तुम्ही आई कशी करते. सुंदर असं त्याला मच्छीचा आकार देणारी आई. पकड मी बघ. आता छान असा आपला आकार झालेला आहे. तर आपण आता एक करून झालेली आहे. आता तसंच प्रकारे आपण दुसरी वेळवटी करून घेऊया. लांब होतात कपडे बस केलंय ना तसंच आपण याची पण वेळवटी करून घेऊया. आणि आता भाकरी करून बघते. आईने एक केलंय तर मी ट्राय करते की आई सारखं मला जमतंय का. येते की नाही. हा म्हणून मी तर हे बघा आता मी आकार दिलेला आहे. आईसारखं आलं की नाही ते बघते. हा हे बघा. तर बघू शकता हे आलेलं आहे मस्त. हा मासवडी बनवून झालेली आहे. आपण हे पीठ त्याच्यामध्ये केलं बनवलं. तर आता हे बनवलेलं पीठाचं हे धुवून काढायचं पाणी. तर ते पाणी धुवून काढून ते आपल्याला आता त्या आमटीमध्ये टाकायचं आहे. आणि तुम्ही फेकून देऊ नका. ते पीठ लागलेलं त्याचं पाणी ते आमटीमध्ये वापरा म्हणजे त्याच्याने अजून चव लागते. हे काढते बघा खूप सुंदर आपला माशाचा आकार आलेला आहे. नाही किती छान मासा शेपटी आणि हा मासा तोंड आहे. खरंच मासा आहे. आपलं घेऊया नाही आता करायची आता पातळ सार करून घ्यायचा. काय टाकते राई टाकते का. राई जिरं टाकून घ्यायची आता. टाक. त्याची फोडणी चांगली बसते त्याला. कढीपत्ता नाही घ्यायला. कढीपत्ता असला तर कढीपत्ता तुम्ही टाकू शकता. आता छान तेलामध्ये आपल्याला काय टाकायचं आई. लाल मिरची. हा त्या कोणाला तिखट आवडतं कोणाचं तिखट नसतं. तसं 2-3 मिनिटं परतला ना छान. जे आपण आमटीसाठी वाटण केलं होतं चण्याची डाळ तांदूळ कांदा खोबरं आलं लसूण कोथिंबीर हे सगळं वाटण टाकून छान परतायचंय. टाकायचंय त्याच्यात ना. छान बघा. हो आता वास किती मला सुगंध. वाटण की हे किती खावं असं. आता पातळ करायची ही आमटी घट्ट अजिबात करायची नाही ना आई. नाही पातळ करायचं त्याला खूप चव लागते. हा आता त्याला कड आलं ना तर त्याला छान आता तर्री येईल ना. एक उकाळून द्यायचं आणि बारीक ठेवायचं करून. हा म्हणजे एक उकळी येऊन बारीक गॅस करून झाकण ठेवून द्यायचं की त्याला तर्री येते. मग मीठ टाकते ना म्हणजे त्याला चविष्ट लागेल. मीठ तर आहेच आहे त्याला. बारीक गॅस करून थोडंसं उकळी आल्यावर ठेवून द्यायचं झाकण ना. तर बघू शकता अशी साईडला छान तर्री आलेली आहे. हे बघा आता मासवडी त्यांना अशी माशासारखीच कापायची आहे. हे पहा. वाव. हे बघा त्याचं सारण पण दिसलं पाहिजे है ना आई. ही मासवडीचा प्रकार. हो का चिरा पडतील. खालीच डायरेक्ट घेऊन. आता तुम्ही बघू शकता अशी छान अशी आपली मासवडी रेडी आहे आणि त्याच्याबरोबर आमटी ही खूप सुंदर अप्रतिम झालेली आहे. छान लाल तर्री सुद्धा आलेली. तर त्याच्यासोबत खाण्यास आता मी भाकरी बनवली. तर खूप छान असा पारंपरिक पदार्थ आपला रेडी झालेला आहे. तर खरंच मला तुम्ही सांगा हा पदार्थ तुम्हाला कसा वाटला मला नक्की कमेंटमध्ये सांगा. तर तुम्हाला ही मासवडी करण्याची पद्धत ही सोपी पद्धत आईने दाखवली आणि आईची पद्धत आहे जी आमटीमध्ये डाळ वगैरे वाटून टाकली आणि तुम्हाला सांगितलं तसं तांदूळ भाजून तर ते दाखवलं. तर छान होते आमटी. आणि तुम्ही आमटी आईच्या पद्धतीने नक्की करून बघा. तुम्हाला नक्की आवडेल हा पदार्थ. तर कशी वाटली ही माझी रेसिपी आईची केलेली रेसिपी मला नक्की कमेंटमध्ये सांगा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर
नेहमीप्रमाणे लाईक शेअर सबस्क्राईब करा. माझ्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. बेल आयकॉन प्रेस करा म्हणजे नवनवीन माझे व्हिडिओ अपलोड होईल ते तुम्हाला पहिले दिसतील आणि सगळे व्हिडिओ तुम्हाला बघायला मिळतील. तर चला पुन्हा भेटूया अशाच नवनवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत खुश राहा, आनंदी राहा, काळजी घ्या. बाय.